श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आचार्यांनी आपल्याला निरिध्यासनाचा अंतःकरणामध्ये ब्रह्मानुसंधान स्थिर करण्याचा मार्ग सांगितला। त्यानंतर आता वासनाक्षयाचा विचार आपल्याला आचार्य सांगतायत। तो करत असताना लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना या असेपर्यंत यथावत ज्ञान होत नाही, सम्यक ज्ञान होत नाही, हे आपल्याला आचार्यांनी सांगितलं। मग लोकवासना काय आहे, शास्त्रवासना काय आहे, देहवासना काय आहे याचा विस्तार आपण पाहिला। लोकवासनेमध्ये निंदा, स्तुती, लोकांना अनुकूल ठेवणं इत्यादी जी वासना आहे ती लोकवासना आहे। त्याच्यानंतर शास्त्रवासनेमध्ये पाठव्यास वासना, शास्त्रवासना आणि अनुष्ठान वासना अशा तीन प्रकारच्या वासना येतात। आणि पुढे देहवासनेमध्ये देहात्मभाव, गुणाधान आणि दोषापनय अशा तीन वासना येतात। हा विचार आपण पाहिला। हे सगळं पाहिल्यानंतर आता या तीनही वासना, लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना या सम्यक ज्ञानाला प्रतिबंध करतात, याचं प्रतिपादन आता आचार्य करतायत। तो विचार आपण पाहूया। 273वा श्लोक। संसारकारागृहमिक्षिरोऽयम् अयं पादनिबन्धशृङ्खलम्। संसारकारागृहमोक्षमिच्छयोरयोमयं पादनिबन्धशृङ्खलम्। वदन्ति तज्ज्ञाः पटुवासनात्रयं योऽस्माद्विमुक्तः समुपैति मुक्तिम्। आचार्य म्हणतायत संसारकारागृहमोक्षम इच्छयोः। संसार कारागृह मोक्षमिच्छु, संसार रूपी कारागृहातून मुक्त होण्याची इच्छा करणारा जो पुरुष पटुवासनात्रयम, पटु प्रबल, पटु म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो ना खेळाडू, पटु पाटव, कौशल्य, प्रबलत्व, पटुवासनात्रयम या ज्या वासना आहेत, ज्या प्रबल आहेत त्या पटुवासनात्रयम अयोमयम, अयोमयम अयस लोखंड, अयोमय लोखंडाच्या, पाद निबद्ध शृंखलम पायामध्ये पडलेल्या बांधलेल्या, शृंखलम म्हणजे साखळ्या, तज्ज्ञाः वदन्ति, तज्ज्ञाः तज्ज्ञाः, तज्ज्ञाः ते जाणणारे, त्या विषयाचे जाणकार, वदन्ति म्हणतात, सांगतात। यः अस्माद् विमुक्तः जो याच्याहून विमुक्त आहे, सहा तो मुक्तिम समुपैति मुक्तीस प्राप्त होतो। संसाररूप कारागृहामध्ये किंवा संसाररूप कारागृहातून मुक्त होण्याची इच्छा करणारा जो पुरुष आहे
तो या प्रबल वासनात्रय रूपी शृंखलांनी बांधला गेलेला आहे आणि त्या वासनांपासून जो मुक्त आहे तोच मुक्त आहे, किंवा वासनांनी जो रहित आहे तोच मुक्त आहे. साधा सरळ सोपा दृष्टांत आहे. दृष्टांत काय आहे? हे जे जग आहे, हा जो हे जग, हा संसार, हेच कारागृह आहे. आपल्याकडे काव्य आहे पहा, भारा तांब्यांचं असावं, जग हे बंदिशाला. सगळा हाच सिद्धांत आहे. विचार केला तर त्याच्यामध्ये वेदांत किंवा तत्वज्ञान पुरेपूर भरलेलं आहे. आचार्यांनी सांगितलं, काय सांगितलं? आचार्य म्हणतायत, हा संसाररूपी जो कारागृह आहे, त्या कारागृहामध्ये मुक्त होण्याची इच्छा असणारे जे काही आहेत, त्यांच्या पायामध्ये या 3 वासनारूपी बेड्या पडलेल्या आहेत. आणि त्या कशा लोखंडाच्या बेड्या असतात तशा. आणि झालंय असं, प्रत्येकाला आपापली बेडी प्रिय झाली आहे. पुन्हा आता मला त्या काव्यातले शब्द आठवतात, कवितेतले शब्द आठवतात. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडी तले सखे सौंगडी, हात कडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदिशाला. हेच आहे, लक्षात घ्या. संसाराचं कसं आहे, कारागृह म्हटल्यानंतर, कारागृहातून मुक्त व्हायचं असेल तर 2च मार्ग आहेत. एक, शिक्षा पूर्ण भोगून संपवायची, शिक्षा पूर्ण भोगून संपवायची, आणि पुन्हा तिकडे काय येण्यासाठीचा मार्ग ठेवायचा नाही. शिक्षा अर्धवट राहिली की परत यावं लागतं, किंवा पुन्हा तो गुन्हा केला की परत शिक्षा भोगण्यासाठी यावं लागतं. कारागृह म्हटल्यावरती मोठं कुंपण येतं, उंच भिंती येतात कुंपणाच्या, त्यामध्ये कोठड्या येतात, आणि कोठड्यांमध्ये असलेल्या त्या कैद्यांच्या हातात आणि पायात साखळदंड घातले जातात. आता हे साखळदंड काही प्रत्येकालाच घातले जातात असं नाही, प्रत्येक वेळेला घातले जातात असं नाही, परंतु जो इतरांसाठी अत्यंत हानिकारक आहे इत्यादी अनेक नियम आहेत. तात्पर्य हे, हातामध्ये साखळदंड घातलेले आहेत. साखळदंड घातल्यावरती फिरता येत नाही, कुठे जाता येत नाही. पण हा संसाररूपी कारागृह असा आहे की याच्यामध्ये केवळ साखळदंड आहेत, बाकी दरवाजे सताड उघडे आहेत. त्यामुळे कधीही तुम्ही जाऊ शकता असं जरी असलं तरी हा पायात हातात पडलेल्या बेड्या, हे साखळदंड कोणते आहेत? 3 वासनारूपी आहेत. तो पुरुष ज्याच्या हातात साखळदंड बांधलेले आहेत, बेड्या घातलेल्या आहेत, तो कुठेही जाण्यास समर्थ होत नाही. आता बेडी कशाला म्हणतात हे कदाचित नव्या पिढीला किंवा नव्यांना कळणार नाही, आता काही पाहण्यात नाही. परंतु हात पाय त्याने घट्ट बांधले जातात, जेमतेम एका वेळेला 1 इंच पाऊल पुढे सरकवता येईल असंच पाऊल सरकवता येतं. असो, तात्पर्य हे, आत्म या ज्या वासना आहेत, आत्मस्वरूपाला जाणणाऱ्या, आत्मज्ञान असणाऱ्या पुरुषांच्या अंतःकरणामध्ये या 3 वासना, लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना, त्या आत्मज्ञानाला स्थिर होऊ देत नाहीत. आणि त्यामुळे असा जो पुरुष आहे, ज्याच्या अंतःकरणात या वासना आहेत, तो मुक्त होऊ शकत नाही. पण या वासनांनी जो रहित आहे, किंवा ज्याने या वासनांना क्षीण केला आहे, तो या सहज वासनांमधून मुक्त होऊन, संसारातून मुक्त होऊन मोक्षास प्राप्त होतो.
तो महापुरुष आत्मज्ञान प्राप्त करून आत्मज्ञानाच्या ठिकाणी स्थिर होऊन ब्रह्मस्वरूपतेच्या ठिकाणी स्थिरचित्त होऊन एकचित्त होऊन मोक्षास प्राप्त करतो. आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाला जाणतो. मग आता या वासनांना दूर करायचं जे म्हटलं, हे आता सदृष्टांत सांगतायत, सोदाहरण स्पष्ट करतायत. आचार्य म्हणतायत, जलादि संपर्कवशात प्रभूत दुर्गंधधूता गरुदिव्यवासना संघर्षणेनैव विभाति सम्यग् विधूयमाने सति बाह्यगंधे. काय आचार्य म्हणतायत, जलादि संपर्कवशात जल आदी पाणी आदी पदार्थांच्या संपर्कामुळे दुर्गंधामुळे प्रभूत दुर्गंध धूत अगरु दिव्य वासना, त्या पाणी आदीच्या संपर्कामुळे अत्यंत जो दुर्गंध निर्माण झाला आहे, त्यामुळे प्रभूत अगरु दिव्य वासना, जे चंदनाचा खोड आहे त्याचा जो दिव्य गंध आहे, त्याचा जो सुगंध आहे, तो संघर्षणेनैव बाह्यगंधे विधूयमाने सती एव सम्यक विभाती. तो संघर्षणेनैव, त्या घर्षणाद्वारे जोपर्यंत बाह्यगंध दूर केला जात नाही तोपर्यंत योग्य प्रकारे अनुभवास येत नाही. दृष्टांत अत्यंत सोपा आहे, सरळ आहे. आचार्य म्हणतायत की पाण्याने दीर्घकाळ ओला राहिल्यामुळे, पाण्याच्या संपर्कामुळे ते जे लोखंडात खोड आहे, चंदनाचं खोड आहे, त्याच्यावरती बुरशी किंवा इतर काही, बुरशीच म्हणा, ते निर्माण होऊन त्याला आता कुबट वास येऊ लागला. प्रत्यक्षात चंदनाचं कुबट वास येणं, दुर्गंध येणं हे काही स्वरूप नाही, परंतु त्याच्या ठिकाणी तो दुर्गंध, तो वास यायला लागला. याचं कारण असं झालं की तो पाण्याच्या संपर्कात आला. प्रत्यक्षात चंदन कसं आहे, सुगंधाने युक्त आहे. मग काय करा, त्याच्यासाठी काही नाही, दुसरं काही नाही, एकच करायचं, त्याला घासायचं, सहाणेवरती दगडावरती घासायचं. कधीपर्यंत? जोपर्यंत ते बाह्य आवरण दूर होत नाही तोपर्यंत. ते सगळं आवरण दूर झालं की केवळ एकच गोष्ट आहे, काय राहिलं, बाकी काही नाही. स्वाभाविक असणारा जो चंदनाचा सुगंध आहे तो आपल्याला सहज प्राप्त होतो. आचार्य आता हेच पुढे सांगतायत. आचार्य म्हणतायत, अंतश्रितानंत दुरंत वासना धूली विलिप्ता परमात्म वासना प्रज्ञाति संघर्षणतो विशुद्धा प्रतीयते चंदन गंधवत् स्फुटा. अंतश्रितानंत दुरंत वासना, अंतःकरणामध्ये स्थित असणाऱ्या अनंत दुर्वासना, अनंत ज्या दुर्वासना आहेत, वाईट ज्या वासना आहेत, कसं आहे, धूली विलिप्ता, धूली विलिप्ता, धुळीने व्यापून गेलेल्या, धुळीने लिप्त झालेल्या, झाकल्या गेलेल्या परमात्म वासना, ती जी परमात्म वासना आहे. आता काय, कोणती वासना झाकली गेली आहे? परमात्म वासना आहे. कशी आहे ती? प्रज्ञाती, प्रज्ञारूपी, संघर्षणतः विशुद्धा, संघर्षणतः, संघर्षणाने घासली गेल्याने, घासण्याने विशुद्धा, विशुद्ध झालेली,
चंदनगंधवत स्फुटा प्रतीयते, चंदनाच्या गंधाप्रमाणे सुगंधाने स्फुटा प्रतीयते, अत्यंत स्पष्टतेने अनुभवास येते. आधी जो चंदनाच्या खोडाचा दृष्टांत सांगितला त्याचाच दार्ष्टांतिक आता सांगतायत. आचार्य म्हणतायत की त्या वासना म्हणजेच अंतःश्रितानंत दुरंत वासना, या दुरंत वासना आहेत, या विनाश करण्यास दूर करण्यास अत्यंत कठीण असणाऱ्या या लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना, या 3 वासना रूपी धुळीने विलिप्त झालेली परमात्म वासना प्रज्ञा जी आहे ती संघर्षणेनैव घासली जाऊन जसं चंदनाचं खोड पुन्हा आपल्या मूळ सुगंध देण्यास समर्थ होतं, प्राप्त होतं, मूळ सुगंधाला प्रकट करतं, त्याचप्रमाणे घर्षणेने या दुरंत वासना दूर केल्या असता अंतःकरणात असणारी ती जी प्रज्ञा रूपी परमात्म वासना आहे ती सहज प्रकट होते, समान स्पष्ट प्रतीत होते. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. म्हणालेत की तो जो अनात्मा आहे, तो जो बुद्धिमान ब्राह्मण आहे, तो याला जाणतो. लक्षात घ्या काय म्हटलंय, बुद्धिमान ब्राह्मण त्या परब्रह्माला जाणून त्याच्या ठिकाणी अंतःकरण लीन करतो, एक करतो. अंतःकरणामध्ये ज्या दुरंत वासना आहेत म्हणजे ज्या अनात्म वासना आहेत त्या आपल्या आत्मस्वरूपाला झाकून टाकतात, दूर करतात. हा विचार आपण विभिन्न प्रकारे पूर्वीही पाहिलेला आहे. पंचकोशांच्या दृष्टीने असेल, शरीरत्रयाच्या दृष्टीने असेल, अवस्थात्रयाच्या दृष्टीने असेल, त्या वासना, त्या अनात्म पदार्थांच्या ठिकाणी असणारी सत्यत्व बुद्धी, त्यांच्या ठिकाणी प्राप्तीची इच्छा, त्यांच्यामध्ये सुखद आहे अशी भावना, या सर्व या दुरंत वासना आहेत. आणि त्या वासनांच्या आहारी जाऊन आपण आपल्या आत्मस्वरूपाला विसरतो. मी सच्चिदानंद परमात्मा परब्रह्म आहे याचा आपल्याला विसर पडतो. कसं आहे, असतीच वस्तू होई जे, आपण जे आहोत तेच आपल्याला व्हायचंय. ब्रह्मज्ञान म्हणजे काही जे मी नाही त्याची प्राप्ती नाहीये, अप्राप्तस्य प्राप्ती नाहीये, प्राप्तस्य प्राप्ती आहे. जे मी आहे तेच मला जाणायचंय. मग जे मी आहे तेच मला जाणायचंय तर मग आत्ता का जाणत नाही? कारण प्रतिबंध आहे, कुठेतरी आवरण आहे, आणि ह्या वासनांचं ते आवरण आहे. मग घासून दूर करायचं म्हणजे काय तर शास्त्रज्ञान, शास्त्र अध्ययन, विवेक, वैराग्य, श्रवण, मनन यांनी घासून पुसून त्या वासना दूर करून ते जे अंतःकरणामध्ये असणारं परमात्म वासना ती जी आहे, ती जी प्रज्ञा आहे तिला पुन्हा प्राप्त केलं पाहिजे. आता ही प्रज्ञा काय आहे, पुढे 400 वगैरे त्या श्लोकांच्या इथे आचार्य पुन्हा आपल्याला सांगणार आहेत. प्रज्ञा म्हणजे काय तर ब्रह्मात्मनो शोधितयोरेक भावावगाहिनी निर्विकल्पाच चिन्मात्रा वृत्ती प्रज्ञेति कथ्यते. जीव ब्रह्म ऐक्याचं किंवा महावाक्याचा शोधन करून विचार करून ब्रह्म आत्म ऐक्याला ग्रहण करणारी विकल्परहित चिन्मात्र अंतःकरणातील जी वृत्ती आहे तिला प्रज्ञा असं म्हणतात. आता अंतःकरणामध्ये ही वृत्ती नाही का? आहे, कारण महावाक्याचा विचार आपण केलेला आहे. परंतु तरी देखील महावाक्याचा विचार करून देखील 5 कोशांच्या मुळे, त्या वासनांच्या मुळे त्या ठिकाणी आपलं मन, हृदय, अंतःकरण स्थिर होत नाही. त्यामुळे जलादी संपर्काने रहित चंदनगंध, चंदनाचा तो सुगंध जसा अत्यंत स्पष्ट अनुभवास येतो त्याचप्रमाणे या वासनांच्या भावामुळे
दुरंतवासना, लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना यांच्या अभावामध्ये मूळ असणारी ती प्रज्ञा स्पष्टतेने प्रकट होते, अनुभवास येते, ब्रह्मसाक्षात्कारास आपण प्राप्त होतो. हाच विचार आता पुढे आचार्य विस्ताराने सांगणार आहेत. वासनाक्षयाचा उपाय देखील सांगणार आहेत, परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.